एखाद्या कॉम्प्लेक्स टास्कवर जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही काय कराल, त्या कॉम्प्लेक्स टास्कचे आधी तुम्ही सब टास्क बनवाल, बरोबर, आणि मग एक एक सब टास्क कंप्लीट करत जाल, पूर्ण करत जाल. अशाच प्रकारे जर AIने काम केलं तर चला पाहूया स्टेप बाय स्टेप रिझनिंग प्रॉम्प्टिंग म्हणजे काय. समजा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमवर काम करत आहात आणि तुम्हाला माहीत आहे की AI ते सोडवू शकते, पण मिळणारं उत्तर अपूर्ण असतं किंवा स्पष्ट नसतं. आता कॉम्प्लेक्स प्रॉम्प्ट पुन्हा लिहिण्याऐवजी जर आपण AIला फक्त सांगितलं थोडं थांब आणि स्टेप बाय स्टेप विचार कर, आणि हेच आपल्या स्टेप बाय स्टेप रिझनिंग म्हणजे झिरो शॉट चेन ऑफ थॉट मदत करते. स्टेप बाय स्टेप रिझनिंग म्हणजे काय, तर एखादं काम स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागून AI कडून उत्तर मिळवण्याची पद्धत. डेव्हलपर कसे प्रॉब्लेम सॉल्व करतात ते आठवा. पहिलं ते प्लॅनिंग करतात, दुसरं इम्प्लिमेंटेशन करतात आणि शेवटी व्हेरिफिकेशन करतात. आणि झिरो शॉट्स AIला हाच स्ट्रक्चर अप्रोच फॉलो करायला सांगतो. मग स्टेप बाय स्टेप रिझनिंग कधी वापरायचं, जेव्हा तुम्हाला लगेच ॲक्युरेसी सुधारायची असेल आणि एक्झाम्पल देण्याचा वेळ नसेल. हे विशेषतः उपयोगी पडते जेव्हा तुम्ही एखादा इश्यू ट्रबलशूट करत असाल, लॉजिक डिझाईन करत असाल, इम्प्लिमेंटेशन प्लॅन करत असाल किंवा नवीन कॉन्सेप्ट शिकत असाल. थोडक्यात जेव्हा तुम्हाला AI कडून स्ट्रक्चर्ड आणि क्लिअर उत्तर हवं असेल तेव्हा तुम्ही ही प्रॉम्प्टिंग टेक्निक वापरा. हे समजण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपण सांगितलं एक्सप्लेन हाऊ टू प्लॅन अ बर्थडे पार्टी स्टेप बाय स्टेप. एक बर्थडे पार्टी प्लॅन कशी करायची हे स्टेप बाय स्टेप समजावून सांगा. आता पहा AI कसं उत्तर देईल. AI देखील तुम्हाला स्टेप बाय स्टेप उत्तर देईल. स्टेप 1 मध्ये हे करा, स्टेप 2 मध्ये असं करा, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5, स्टेप 6 असं तो स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करेल. म्हणूनच याला झिरो शॉट चेन ऑफ थॉट असं म्हणतात. आपण त्याला काही उदाहरण दिलं नाही आहे, काही डिटेल्स दिले नाही आहेत, आणि अशा प्रकारे AI टास्क स्ट्रक्चर्ड स्टेपमध्ये विभागतो. आता हे डेव्हलपरचं एक्झाम्पलमध्ये पाहूया. समजा तुम्ही नवीन फीचर इम्प्लिमेंट करत आहात. आता थेट असं विचारण्याऐवजी की युजर ऑथेंटिकेशन तयार कर, तुम्ही असं देखील विचारू शकता की युजर ऑथेंटिकेशन स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंट कसं करायचं ते समजावून सांग. मग AI असा रिस्पॉन्स देऊ शकेल की ते डिवाइड करून सांगेल, स्टेप्स सांगेल की रिक्वायरमेंट्स डिफाईन करा, लॉग इन फ्लो डिझाईन करा, API तयार करा, व्हॅलिडेशन तयार करा, एरर हँडलिंग करा, टेस्टिंग करा, आणि लगेच क्लिअर इम्प्लिमेंटेशनचा रोड मॅप तयार होईल. आता हे हेल्पफुल का आहे, हे स्टेप बाय स्टेप रिझनिंग इतकं उपयोगी का आहे? पहिलं म्हणजे ते उत्तर समजायला सोपं होतं, आणि दुसरं स्ट्रक्चर्ड अप्रोच आपल्याला मिळतो, आणि तिसरं म्हणजे कॉम्प्लेक्स टास्कमध्ये स्टेप मिस होत नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही काम करत असाल नवीन टेक्नॉलॉजीवर, नवीन फ्रेमवर्कवर किंवा कॉम्प्लेक्स वर्कफ्लोवर, तेव्हा हे तुम्हाला फारच मदत करेल. डेव्हलपरसाठी स्टेप बाय स्टेप रिझनिंग उपयोगाचे आहे. नवीन फ्रेमवर्क शिकताना, इश्यू टेबलशूट करताना, आर्किटेक्चर प्लॅन करताना, API डिझाईन करताना, रिक्वायरमेंट्स ब्रेक करताना. म्हणजेच AI फक्त उत्तर देणारा टूल राहत नाही, तर तो तुमचा टेक्निकल गाईड बनतो. या टेक्निकला स्लो डाऊन पार्टनर मेथड असंही म्हणतात, कारण आपण AIला घाईघाईने उत्तर द्यायला सांगत नाही. आपण AIला सांगतो थांब आणि स्टेप बाय स्टेप सोल्युशन समजावून सांग. हळू विचार केल्यामुळे अॅक्युरेसी देखील वाढते. स्टेप बाय स्टेप रिझनिंग विशेषतः उपयोगाचं येतं ट्युटोरियल्स बनवायला, ट्रबल शूटिंग करायला, प्लॅनिंग करायला किंवा ट्रेनिंग करायला. जेव्हा क्लॅरिटी महत्त्वाची असते तेव्हा स्टेप बाय स्टेप रिझनिंग खूप उपयोगाचं ठरतं. म्हणूनच लक्षात ठेवा, नेहमी कॉम्प्लेक्स प्रॉम्प्ट लिहिण्याची गरज नाही आहे. कधीकधी AIला फक्त स्टेप बाय स्टेप विचार करायला सांगणं पुरेसं असतं. आणि म्हणूनच स्टेप बाय स्टेप रिझनिंग किंवा झिरो शॉट डेव्हलपरसाठी एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक आहे. तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी क्लिप आपल्या मुख्य व्हिडिओमधली. मुख्य व्हिडिओमध्ये ह्या विषयाबद्दलची संपूर्ण माहिती, उदाहरणं आणि इतर तपशिलांसह दिली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वर दिलेल्या आय बटनवरती दिली आहे.